नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या सातारामध्ये जावळी तालुक्यात प्रसिद्ध असलेलं मिरलिंग मंदिर चला आज दाखवतो. सातारापासून 20 किलोमीटर अंतर असलेले मिरलिंग मंदिर जाताना सगळं तुम्हाला घाटात लागतोय, सगळा चढच्या वरती जाताना. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की द्वापर काळात पांडव घालीन बांधलेलं मंदिर आहे आणि मंदिराला 3 गाभारे आहेत. तुम्ही अजूनपर्यंत कुठल्या जास्त मंदिराला बघितलं नसेल. 3 गाभाऱ्याचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग आहे. एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे, बघण्यासारखं आहे. एकदा नक्की बघा जाऊन. आजी तिथे एक नारळ वगैरे विकायला बसले, तिथं ती एकदम फेफरेटच्या गोळ्या पण घेतल्या खायला. एक तिथं मंदिर पण आहे दुसरं देवीचं आणि आतमध्ये शिवलिंग पण आहे. एकदम गुफेसारखी सगळी जागा आहे आतमध्ये. गुफेमध्ये आतमध्ये डायरेक्ट शिवलिंग आणि देवीचं मंदिर आहे. तिथून बाहेर नंतर हे जुन्या काळातलं सगळं पांडवकालीन बांधकाम आहे. तिथनं मंदिराच्या वरच्या साईडला तुम्हाला वरती पठार आहे, सगळा डोंगर एकदम खतरनाक. पठारावरती पोहोचल्यानंतर पण एवढं उन्हात थंड वारं सुटलेलं. भावानं लगेच व्हिडिओ कॉल करून व्ह्यू दाखवला वरचा. एकदम खतरनाक व्ह्यू होता. 500 झाला वरती, एकदम खतरनाक. भरपूर वेळ तिथं जाऊन बसलेलो जरा, त्यामुळे खाली उतरावं म्हणलं जरा. जाता जरा घाम वगैरे यायला लागला चालून जागा गेलो टाकीवरती तोंड वगैरे भावना मी धुवून घेतलं खतरनाकमध्ये. शाळेतली पोरं तेवढ्या तिथल्या शाळेतनं भात खाऊन आलेले ताट धुवलं तिथं. इथे खाल्यानंतर पण तुम्हाला जाताना सगळं जुनं बांधकाम दिसेल पांडवकालीन केलेलं. आणि गाडी उतर लागली म्हणजे चावी तुम्हाला फक्त बंदच करायची आता. तर तिथं जे खाली जाताना तुम्हाला गवळ म्हणून एक प्रसिद्ध पॉईंट जाताना गावातल्यांचं म्हणणं असं की पांडवकालीन पांडव जेव्हा मंदिर बांधायला आलेले तेव्हा त्यांनी हे 3 दगड एका वेळी रचलेत. तर थोडीशी रिस्क घेऊन आपला भाऊ जरा हळूवार चढलाय, तर तुम्ही असं काही करू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.